कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। वाढती गोवंश कत्तल रोखण्यासाठी गोरक्षक नेहमीच मेहनत घेत असून शुक्रवारी रात्री पोलादपूर येथील गोरक्षकांनी प्रशासनाच्या सहाय्याने स्थानिकांच्या मदतीने पोलादपूर कापडे नाका येथे मोठी कारवाई केली। रात्रीच्या सुमारास संशयित आरोपी 6 गोवंश गायींना गाडीतून घेऊन जात असल्याची माहिती पोलादपूर येथील गोरक्षक यांना समजल्यानंतर गोरक्षकांनी सापळा रचून त्यांना पकडलेला आहे। पोलादपूर तालुक्यातील कापडे नाका या ठिकाणी या संशयित आरोपीला गाडीसहित पकडलं असून या 6 गायींना जीवदान देखील मिळालं आहे। या प्रकरणी संशयित आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेमुळे पोलादपूर गोरक्षकांचं कौतुक होत असून आरोपींवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे। तसेच या घटनेबाबत 13 आरोपींच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलादपूर पोलीस सध्या करत आहेत। पोलादपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा गोतस्करांची या ठिकाणी मान आवळण्यामध्ये गोरक्षक यशस्वी झालेले आहेत। 10:30 वाजण्याच्या सुमारास कापडे नाक्यावरती गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही सर्व गोरक्षकांनी आणि कापड्या गावातील भूमिपुत्रांनी या ठिकाणी एक सापळा रचून 7 ते 8 गायी गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा हाणून पाडलेला आहे। तरी प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणाला हात जोडून विनंती आहे की वारंवार महाड पोलादपूरमध्ये या कारवाया होत आहेत आणि त्या अनुषंगाने जे कोणी ह्या अशा मनुस्मृतीला सपोर्ट करतायत, पाठिंबा देत आहेत असे शेतकरी आणि त्यांना ह्या गोष्टी पुरवणारे जे कोणी मध्यस्थी असतील त्यांना आज आम्ही जाहीर आव्हान करतो पोलीस यंत्रणेला की आजच्या रात्री जितके आरोपी जमा करता येतील तेवढे करावे आणि आज हा जो काही प्रकार निंदनीय प्रकार पुन्हा एकदा रायगड भूमीमध्ये झालेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो।